सणाला आपण श्रीखंड पुरीचा बेत करतोच, तर आज आपल्या किचनमध्ये आपण श्रीखंड पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे, अगदी चक्का बनवण्यापासून श्रीखंड बनवण्यापर्यंतची सर्व रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर इथे मी अर्धा किलो दही घेतला आहे। आता आपण त्याचा चक्का बनवूया। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी चाळणी ठेवली आहे आणि त्याच्याबरोबर असा हा मलमलचा कपडा ठेवून घेतला आहे। आता आपण हे सर्व दही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते बांधून पूर्ण निथळत ठेवायचं आहे। दह्यामधलं सर्व पाणी निथळून गेलं पाहिजे, त्यासाठी आपण त्यावर एखादी जड वस्तू ठेवून घेऊया। तर ह्यावर इथे मी माझा खलबत्ता ठेवून घेतला आहे। आता आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल। आता अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता यातलं सर्व पाणी निघून गेलं आहे आणि कसा मस्त आपला चक्का तयार झाला आहे। आता चक्का आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे निथळलेलं पाणी फेकून द्यायचं नाही, ते भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये तुम्ही वापरू शकता। आता अर्धा किलो दह्याचा साधारण 200 ग्राम चक्का तयार झाला आहे। तर जितका चक्का तितकंच आपल्याला साखर घ्यायची आहे। तर इथे मी 200 ग्राम पिठी साखर घेतली आहे। आता आपण ती चक्क्यामध्ये चांगली मिसळून घेऊया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व साखर चक्क्यामध्ये चांगली मिसळून घेतली आहे। आता इथे मी दुधामध्ये काही केशर मिक्स करून घेतले होते, त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले आहेत आणि त्यातच आपल्याला थोडीशी वेलची पावडर ही घालायची आहे। तर हे सर्व मिश्रण आता चांगलं एकजीव करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या श्रीखंडाला कसा मस्त कलर आला आहे। मी सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आहे। आता आपण वरून त्याला काजू पिस्त्याचे काप घालून घेऊया, थोडीशी केशर घालून घेऊया। आपलं श्रीखंड तयार झालं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती झटपट असं एकदम सोप्या पद्धतीने आपलं केशर श्रीखंड तयार झालं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।